तसेच आमच्या जयंती उत्सव कमिटीला वेळोवेळी अनमोल सहकार्याने करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांजूरमार्ग या ठिकाणी संजय निकम साहेब उपस्थित झालेले आहेत। तरी मी या ठिकाणी आमच्या कमिटीचे शांतीलालजी बोरुडे साहेब, त्याचबरोबर कैलासजी भिसे साहेब, त्याचबरोबर विलासजी जाधव साहेब, त्याचबरोबर शालिग्रामजी पटेकर साहेब, त्याचबरोबर साहेबराव कवई साहेब। मित्रांनो, आपण हे दिव्यांगांचा कार्यक्रम आहे आणि ज्यांना दृष्टी नसते त्यांची दूरदृष्टी किती असते यासाठी आपण ते कार्यक्रम लावलेला आहे आणि खरोखर या कलावंतांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे की ज्यांना दृष्टी आहे त्यांना काही दिसत नाही, पण ज्यांना दृष्टी नाही त्यांनी त्यांची कला कशी जोपासली आहे। तर त्यातून आपण एक संदेश घ्यायचा असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, शिवाजी महाराज असो, आणि आपण त्यांच्या विचाराचे यांनी जुळून घेतलेलं आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी परत कार्यक्रम होणारच आहे, परंतु त्यांची दूरदृष्टी आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो, महात्मा फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा। त्याचबरोबर या ठिकाणी रहदारीच्या मध्ये जे प्रेक्षक उभा आहेत त्यांना देखील संयुक्त जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं सूचना आहे की आपल्याला या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे। त्याचबरोबर प्रत्येक विभागामधून या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मंडळ उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील मी या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। तसेच या ठिकाणी कांजूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांना मी विनंती करतो जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं की आपण या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करावं। कालच झालेल्या आंबेडकर जयंतीच्या खूप आनंददायी दिवसाच्या नंतरचा हा आजचा जो कांजूर भांडूप भीमजयंतीने आज जो करमणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, खरं तर तो कार्यक्रम मला जेव्हा समजलं की दिव्यांग व्यक्ती हा कार्यक्रम सादर करणार आहेत आणि आत्ताच ते आमचे सहकारी ज्यांच्याकडे माईक आहे ते सांगत होते की देवाने त्यांना दृष्टी नाही दिली परंतु दूरदृष्टी दिलेली आहे, जी दृष्टी त्यांची खरं तर मनाने बघते सगळं, आणि जेव्हा देव एक शक्ती कुणाची तरी हिरावून घेतो तेव्हा त्यांना दुसरी शक्ती देतो। आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण बघत आहोत की हे जे कलाकार आहेत ते देवाची जी बोलायची भाषा आहे तिला संगीत म्हणतात, देव संगीताच्या भाषेत बोलतात आणि देव आज ज्यांना दिसत नाही अशा लोकांच्या वाणीतून आपल्या सगळ्यांच्या समोर सादर होत आहेत। मी या भीमजयंतीच्या नियोजकांचं मनापासून खरंच आभार मानेन की आज अशा कलाकारांची कला तुम्ही सादर केलीत आणि कांजूरवासियांना एक संदेश दिलेला आहे की आपल्याला 2 हात, 2 डोळे, 2 पाय, चांगला विचार करण्याची शक्ती असल्यानंतर सुद्धा पोलिसांना काम करायला लावणारं काम तुमच्याकडून का होतं, आणि आज 2 डोळे नसणारे व्यक्ती आपल्या सर्वांचं इथं करमणूक करत आहेत आणि देवाशी एक प्रकारचा संवाद साधत आहेत। तर सर्वांनी यातून बोध घ्यायचा आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याचं दुःख करून घेण्यापेक्षा जे आपल्याजवळ आहे तेच आपल्याला देवानं दिलेलं आहे, त्याबद्दल सारखं देवाला थँक्यू म्हटलं पाहिजे आणि जे मिळाले त्यात आनंदी राहिलं पाहिजे आणि त्यानंतरही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। या सर्वाचा संदेश आज तुम्ही या कार्यक्रमातून या कलाकारांना इथं आणून दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे खरोखर शतश आभार। आणि खऱ्या अर्थानं तुम्ही बाबासाहेबांना ही श्रद्धांजली वाहिलेली आहे, त्यांची जयंती खऱ्या अर्थानं पूर्ण मुंबईत कांजूरमधल्या भीम भक्तांनी साजरी केलेली आहे असं मी म्हणेन, आणि त्यात आम्हाला बोलवलं तुम्ही आज, त्याबद्दलही मी तुमचे आभारी आहे। आणि असाच कार्यक्रम सादर करा नेहमी आणि वेळेत संपवा। सर एक मिनिट सर। हॅलो, सरांनी सांगितलं की ज्यांना दृष्टी असते सरांचं स्वागत करायचं आहे, ते अध्यक्ष तसेच सरांचं स्वागत करत आहेत साहेबरावजी गवई साहेब,
शालिकरामजी पटेकर साहेब, कैलासजी भिसे साहेब, विलासजी जाधव साहेब या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच निकम साहेबांनी आताच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव कमिटीला हार्दिक शुभेच्छा दिलेल्याच आहेत. त्याबद्दलही मी या ठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. त्यांचं देखील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. निकम साहेब, आपण येऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल जयंती उत्सव कमिटी, समुद्र सेवा संघ आणि आमच्या बौद्ध बांधवाच्या वतीने आपलं शतशः आम्ही आभारी आहोत. आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आम्हाला जे मार्गदर्शन केलं, आम्ही त्याच मार्गदर्शनाखाली जाणारे आहोत, संविधान प्रेमी आहोत. मी पुढील कार्यक्रम सुरू करण्यासाठी आपल्या पुढे विनंती करतो.